जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये. जो आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की जे ट्रेंडिंग सॉन्ग आहे त्यावरती व्हिडिओ आणलेला आहे. तर तुम्हाला हे ट्युटोरियल फुल व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आणि प्लीज इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे टेलिग्राम चॅनल त्याला पण जॉईन करून घ्या. तर चला जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिले आपल्याला जे अलाइट मोशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला जे बीटमार्क आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर इथं आपलं जे बीट आहे ते आलेलं आहे आणि जे मीडियावर जाऊन आपल्याला फोटो एक सिलेक्ट करून घ्यायचा. तुम्ही तुमचा पण फोटो सिलेक्ट करू शकता. तर बघून घ्या, मी इथे एक फोटो सिलेक्ट करणार आहे आणि 3 डॉट फिल कॉम्पॅरिझन एरिया. तर अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि याची थोडी साईज पण आपल्या 2 बोटाने वाढून घ्यायची आहे. तर बघून घ्या, अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे तुम्हाला. वाढून घेतल्यानंतर आपल्याला इथं जो फोटो आहे तो आपल्याला फुल लेंथ करून घ्यायचा. बघून घ्या, मी इथं या ऑप्शनवरून फुल लेंथ केलं आहे आणि केल्यानंतर बॅक येतो आणि बॅक आल्यानंतर जो बीटमार्क आहे त्यावरती यायचं आहे आपल्याला. तर बघून घ्या, हे 5 सेकंडवरती एक बीटमार्क आहे, तिथून आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. स्प्लिट केल्यानंतर आपल्याला फर्स्टला यायचं आहे आणि फर्स्टला आल्यानंतर इथं आपल्याला एक प्लस मीडिया आणि जो डायलॉग आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. तर बघून घ्या, मी इथं जो डायलॉग आहे तो टाकणार आहे आणि याची थोडी साईज कमी करून त्याला एका कॉर्नरला ठेवणार आहे. तर बघून घ्या, तुम्हाला अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे केल्यानंतर इथं आपल्याला थोडी साईज वाढवून घ्यायची आहे आणि वाढवल्यानंतर बघून घ्या भावांनो, एकदम जबरदस्त दिसत आहे इथं. तर आपल्याला जो PNG आहे तो टाकल्यानंतर आपल्याला बॅक यायचा आहे आणि बॅक आल्यानंतर एक रेक्टेंगल घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे त्याला मोठी साईज करून घ्यायची आहे. मोठी साईज केल्यानंतर ब्लॅक कलर घेऊन घ्यायचा आहे आणि ग्रेडियंटच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघून घ्या, इथं या ऑप्शनवर क्लिक करून जो व्हाईट कलर आहे तो वरती ठेवायचा आणि ब्लॅक खाली घ्यायचा आहे. तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि हे करल्यानंतर आपल्याला जो ब्लॅक आहे तो खाली वळायचा आहे आणि व्हाईट कलर क्लिक करायचा आहे आणि जे कलर प्लेटवरती जाऊन ट्रान्सपरंटवर आपल्याला करून घ्यायचा. बघून घ्या, अशा प्रकारे आपला जो फोटो आहे तो दिसणार आहे. असं दिसलं गेल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर बघून घ्या भावांनो, आपला जो ब्लॅक शेड इफेक्ट आहे तो बसला आहे. तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचा आहे आणि टेक्स्टची लेअर अप्पर करून घ्यायची. बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि जे टेक्स्ट आहे ते थोडं साईज वाढवून घ्यायचं तुम्हाला. तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. आणि हे केल्यानंतर आपल्याला दोन्ही जे PNG आहे त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. तर बघून घ्या, मी तर दोन्ही लेअर सिलेक्ट करणार आहे, फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअर. आणि जे शेवटचा बीटमार्क आहे तिथं जाऊन फुल लेंथ करून घेणार आहे. बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि हे केल्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर आपलं जे शेक इफेक्ट आहे त्यामध्ये जाऊन जो फर्स्ट फोटो जो इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तर बघून घ्या, मी तर सर्वात पहिले जो फर्स्ट फोटो आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घेणार आहे. तर 3 डॉट कॉपी इफेक्ट आणि बॅक आल्यानंतर आपल्याला आपला जो बीटमार्क आहे त्या बीटमार्कमध्ये जाऊन ते पेस्ट करून द्यायचं. तर त्याच्या अगोदर मी जे लेअर आहे बाकीच्या तर आपल्याला सिलेक्ट कॉल करून घ्यायचे आहे आणि जो फर्स्ट लेअर आहे ते डिसिलेक्ट करून टाकायचे आहे आणि बाकीचे जे लेअर आहे ते कॉपी करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे आपले बीटमार्क आहे त्यामध्ये जाऊन आपला जो टेक्स्ट PNG आहे त्याला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर बघून घ्या, इथं मी टेक्स्ट PNGला इफेक्ट दिला आहे. तर इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला जो फोटो आहे आपला त्या फोटोवरती जायचा आहे, जो सेकंड बीटवरती जो फोटो आहे. तर बघून घ्या, मी तर जो सेकंड फोटोवरती जो बीट आहे त्या फोटोला मी हा इफेक्ट टाकणार आहे. बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला जे लेअर कॉपी केल्या होत्या लेअर इथं पेस्ट करून घ्यायच्या. तर बघून घ्या, मी इथं सर्वात फर्स्ट बीटमार्कमध्ये आल्यानंतर इथून पेस्ट लेअर करून घेणार आहे. तर बघून घ्या, अशा प्रकारे आपली लेअर पेस्ट झालेली आहे आणि जे टेक्स्ट PNG आहे ते खूप खाली गेली आहे ती लेअर. तर आपल्याला ती लेअर आपल्याला वर आणून घ्यायची आहे, अप्पर साईडला आणून घ्यायची आहे. तर बघून घ्या, मी आता ती लेअर आहे ती अप्पर साईडला करून घेणार आहे. तर बघून घ्या, तर आपली जी ही लेअर आहे टेक्स्ट लेअर आपल्याला इथं वर करून घ्यायची. तर बघून घ्या, मी इथं अप्पर साईडला करून घेणार आहे आणि त्याला जे 3 लाईन आहे तिथं प्रेस करून त्याला वर लेअर करून घ्यायचे आहेत. बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि हे केल्यानंतर आपला इथं व्हिडिओ झालेला आहे. तर तुम्ही इथं एक्सपोर्ट करू शकता आणि तुम्ही इथं तुमचा लोगो पण लावू शकता. तर भावांनो, इथं आपला व्हिडिओ झालेला आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्या लवकरात लवकर, कारण न्यू व्हिडिओ आले की त्यावरती मिळून जाईल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.